बनलेला आहे पास्ता आणि आता आपण खाणार आहे एकदम पद्धतशीर बघा गाईस तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरी. ॲक्च्युली मी तर असं वाला फर्स्ट टाइम ट्राय केलेलं आहे. याच्या अगोदर काही ट्राय नव्हतं केला. हे गाईस तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस आज मस्त सकाळी सकाळी आपण काय बनवणार आहे माहिती? पास्ता. एक नंबर खतरनाक विषय घ्यायचा बा. आता हा पास्ता आहे ना गाईस आपण बॉईल वगैरे करून घेतलेला आहे. त्यानंतर आता कढई पण ठेवलेली आहे. सो गाईस तर आता काय करू आपण सुरी भेटलेली आहे आपल्याला. फायनली सुरी भेटली. ॲक्च्युली घरात लवकर वस्तू भेटत नाही मला, का बरं काय ते मला माहिती नाही. तर गाईज आता काय करू आपण आपल्याकडे आहे शिमला मिरची आहे. सो गाईज शिमला मिरची घेऊ. थोडीशीच घ्यायची, नाही जास्त नाही घ्यायची शिमला मिरची आपल्याला. त्यानंतर गाईज 2 हिरव्या मिरच्या. ओके गाईज. त्यानंतर एक कांदा, हे बघा एक कांदा. सो गाईज त्यानंतर एक टमाटा. एकच घ्यायचं का 2 घ्यायची गाईज? 1 का 2? बरं ठीक आहे, तुम्ही म्हणते तर आपण 2 घेऊन टाकू. अजून काय राहिलं गाईज? नाही बस आय थिंक एवढंच आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतर गाईज आपले काय आहे पास्त्याचा मसाला आहे बघा. आता काय करतो गाईज मी हे सगळं कट करून घेतो व्यवस्थित, म्हणजे मग टेन्शन नाही राहिलं. सो गाईस तर आता आपलं जे काय आहे ते सगळं कट वगैरे करून झालेलं आहे. तर गाईस आता आपण याला परतून घेऊ सर्वात पहिले आणि त्यानंतर मग बनवू पास्ता. सो गाईस तर फायनली आपला बनलेला आहे पास्ता आणि आता आपण खाणार आहे एकदम पद्धतशीर बघा गाईस तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरी. ॲक्च्युली मी तर असं वाला फर्स्ट टाइम ट्राय केलेला आहे. याच्या अगोदर काही ट्राय नव्हतं केला, पण हा फर्स्ट टाइम ट्राय केला. त्यानंतर गाईस पास्ता, अजून आपल्याकडं आहे समोसा, त्यानंतर आहे आपल्याकडं अक्रोड. आता आपण हे तिन्ही पण खाणार आहे. 1 2 3. तर चला गाईज मी आता मस्त नाश्ता करतो पद्धतशीर. दणक्याविषयी नादखुळा दणकाविषयी. हे आता आपलं झालेलं आहे मस्त नाश्ता. आणि खतरनाक गाईज एवढं भारी पास्ता बनला होता ना. तुम्ही पण गाईज मी जी रेसिपी केली ना जशी साधी सिंपल तशी करून बघा घरी, 1 नंबर लागतो. आणि आमची हेक्की गाईज नुसती झोपा काढती सध्या. हे बघा तुम्हाला दिसलं गाईज? गाईज एवढं बेकार ऊन आहे ना, खतरनाक. डायरेक्ट बाहेर जायची सुद्धा इच्छा नाही झालेली आज सकाळपासून गाईज घरातच आरामच करून राहिले. वाजले किती बघा 3:30 वाजले. आमची हेक्की अक्षरशः बाहेर जाऊन बसलेली उन्हावर आहे ना हेक्की, बरोबर का नाही? तिला ॲक्च्युली गाईज मी ना झाडाखाली नेलं होतं तरी ती बसली नाही. पण आता घरी येते आपली दीदी, त्यानंतर भाजी पण येणार आहे असं वाटतंय मला. दीदीने फोन तर केला होता, पण बघू ते कॅम्पात आल्यानंतर आता त्यांना घ्यायला जाऊ आपण. भूक तर एवढी जाम लागली आहे. आता ते येतील नेमकं मी जेवायला बसेल त्याच्यामुळे. आता आम्ही आलेलो आहे कॅम्पला. हा बघा ऋषिकेश मामा झोपलाय. इथं मी जेवण करतेय. इथं आजी झोपली. आई आहे. बाय. तर फायनली आपली सिस्टर आलेली घरी.
घरी आल्यानंतर काय आपल्या भाजीचं झालं चालू. मस्त ब्लॉग बनायचं नाही का काहीच, तुम्ही बघितलंच असाल. त्यानंतर मस्त काही आता आपण आवरलं सगळं. हे बघा मस्त सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आहे. हे रूममध्ये पण मस्त आवरलं आहे. आता सिस्टर आणि ते गेले मस्त गार्डनला. ते येतील त्यानंतर मग काय जेवायला ते बघू. आज साधंच राहील आपल्या घरी, लई हाय फायनी. सो गाईज तर फायनली आता झालेलं आहे आपलं जेवण. आणि गाईज आता आपण आलेलो आहे टेरेसवर. हे बघा एवढं भारी झाड हलतं आहे ना. जेवण ते एवढं खतरनाक होऊन गेलं आहे. मसाले भात, भाजी, चपाती, विषय एकदम गंभीर. गाईज तसं आज प्लॅन चालू आहे माझा टेरेसवर झोपावं, कारण दिदी आलेली आहे घरी, तर मला खाली झोपावं लागेल. तर चला गाईज भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. बाय बाय, जय महाकाल.